2024च्या निवडणुकीत थेट आमदारकी लढवली आणि त्यानंतर आता सलग तिसऱ्यांदा नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी संजय अंबोळे म्हणजेच नाना हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आणि शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये उभाठाला टक्कर देण्यासाठी 206 प्रभागातून ते या ठिकाणी उभे आहेत. नाना, खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे सेनेच्या बालेकिल्ल्याला या ठिकाणी खिंडार पाडण्यासाठी तुमची भूमिका ही किंग मेकरची असणार आहे, कारण का तुम्ही 2024मध्ये या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवलेली होती आणि तुम्ही खऱ्या अर्थानं किंग मेकर ठरलेले होतात. पुन्हा तुम्ही किंग मेकरच्या भूमिकेमध्ये असणार का? नाही, किंग मेकर आहे नाही आहे हे मी ठरवणारा माझी तेवढा दर्जा नाही, पण माझ्या जनतेवर माझा विश्वास आहे. यावेळी 206मधली जनता मला नक्कीच स्वीकारणार, का तर गेल्या कित्येक वर्षापासून ह्या विभागाला ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. अक्षरशः धारावीपेक्षाही खराब स्थिती ह्या विभागाची आहे. नीट कामं झालेली नाहीत, लोकांना पानं पुसलेली आहेत आणि बिल्डरशाही आणून बिल्डरच्या बरोबर हातमिळवणी करून इकडच्या तमाम जनतेला अडचणीत आणलं जात आहे. अशा पद्धतीचा विभाग असल्यामुळे मी निवडून आल्यानंतर मी एकनाथभाई शिंदे आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेने पक्षाचे मुख्य नेते त्यांचे मनापासून आभार मानतो की मला या लोकांची ह्या विभागातल्या गोरगरीब जनतेची सेवा करायची संधी दिलेली आहे. आता ती संधी 16 तारखेपासून पुढे मला अविरत चालू ठेवायची आहे. पण 2024मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये विधानसभेच्या आणि आता नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये पक्ष आदेश जो असतो त्याच्यामध्ये मी कोण होतो, मी काय केलं ह्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा आता मला जोमाने काय काम करायचं आहे, लोकांना कसा न्याय द्यायचा आहे, ज्या पद्धतीने ते रखडलेले त्यांचे प्रोजेक्ट आहेत ते कसे परत प्लॅटफॉर्मवर आणून एक चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे न्यायचं आहे, ह्याच पद्धतीने मी काम करतो आहे. काय एजेंडा असेल नेमका, कारण का शिवडी विधानसभा लोकसभा मतदारसंघाचा हा भाग आहे, काय एजेंडा असेल तुमचा? अजेंडा माझा एकच आहे की ह्या वॉटर गटर मीटर हे कोणी करू शकते, त्यासाठी काही नगरसेवकाची गरज नसते. आता 4 वर्ष तर लोकांनी बघितलं नगरसेवक नव्हते तरी कामं होत होती प्रशासनाकडनं, पण खरी या विभागाला गरज आहे की डेव्हलपमेंटची. मी आमचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्याशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी मला 3-4 समस्या कोणत्या महत्त्वाच्या, त्यावेळेस मी हा TJ रोड म्हणजे जो पोस्टाच्या चाळीपासून चालू होतो तो झक्रिया बंदरपर्यंत पूर्णपणे झोपडपट्टी रखडलेली आहे. 30-35 वर्षापासून या इकडे नीट डेव्हलपमेंट झालेली नाही आणि जे डेव्हलपर आलेले आहेत ते गोरगरीब जनतेला कोणाला तरी हाताशी धरून दादागिरी पद्धतीने दडपशाही पद्धतीने त्रास देत आहेत. त्याचबरोबर BDD चाळ जी वरळी शिवडी आपला वरळी दिलाय रोड आणि नायगाव ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशी त्यांची जी मागणी आहे त्यांनी वचन दिलेलं आहे की आम्ही ती कोणत्याही परिस्थितीत तुमची पूर्ण करणार. अजून सगळ्यात महत्त्वाचा की पलीकडच्या बाजूला जवळजवळ 11 ते 13 छोट्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत, 5,000 लोकांची वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये आपल्या भारतातल्या प्रत्येक राज्यातली माणसं आहेत. मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, असा सगळ्या बाजूने नटलेला तो विभाग आहे. नटलेला म्हणजे जाती धर्मांनी नटलेला आहे, पण अस्तित्वात बघितलं तर धारावीपेक्षाही गलिच्छ स्थिती तिकडे आहे आणि त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं एक भूखंड राखीव करून त्यांना कसं तिकडे चांगल्या पद्धतीने दैदिप्यमान त्यांच्या मनातलं घर देता येईल, त्या गोरगरीब जनतेची सेवा करता येईल, ह्याच्यासाठी माझ्या पक्षाचे आणि एकनाथभाई शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे सतत प्रयत्न चालू राहणार आहेत. निवडून यायच्या आधीच आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघामधून किंग मेकरच्या भूमिकेमध्ये ठरणार का तुम्ही? मी नाही ठरणार, आमचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे ठरणार, का तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो आहोत आणि त्यांचं एवढं बारीक लक्ष आहे शिवडी विधानसभेवर की विचारायला सोय नाही. की आज आम्हाला काम करत असताना त्यांचं जे बारीक लक्ष आहे त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी विचारपूस केल्या जातात त्यांच्याकडनं येणारी माणसं म्हणजे निलेश राणे साहेब आहेत, खासदार देवरा साहेब आहेत, आता ऐकलं की किरण सामंत पण येणार आहेत, अशी मोठी माणसं पाठवून आम्हाला अजून ताकद देत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार, त्यांचे धन्यवाद. आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला एवढंच म्हणेन की निवडणुकीच्या दिवशी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, आपला हक्क बजावा, महाराष्ट्र घडवा, मुंबई घडवा. नक्कीच. हे होते नाना अंबोले. कॅमेरामन अजय मोहितेसह मनोज लेले, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.